हंगाम 2025चा पीक विमा नेमका कुठं अडकला? कारण डिसेंबर ते जानेवारीमध्ये पीक विम्याचं वाटप होणं अपेक्षित होतं, परंतु अजूनही पीक विम्याबाबत कुठलीही अपडेट येत नाही. त्यामुळं सर्वांनाच प्रतीक्षा आणि नजरा लागली आहेत ते खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचं वाटप कधीपासून सुरू होईल? तर शेतकरी मित्रांनो, मिळालेल्या अपडेटनुसार राज्याच्या कृषी मंत्र्यांना जेव्हा शेतकऱ्यांनी प्रश्न केला, तेव्हा राज्याच्या कृषी मंत्र्यांनी माननीय दत्तामामा भरणे यांनी स्पष्ट केले की राज्यातील शेतकऱ्यांना डिसेंबर ते जानेवारीमध्येच पीक विम्याचं वाटप होणं अपेक्षित होतं, परंतु राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी वाट पाहावी लागत आहे, हे स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. आणि राज्य सरकारकडून जी कार्यवाही करायची होती, मग ती पीक कापणी प्रयोग असो, कागदपत्राची पूर्तता असो, जे काही कृषी विभाग असो, महसूल विभाग असो व राज्य शासनाकडून ज्या करायच्या कारवाया होत्या, त्या कारवाया पूर्णपणे राज्य सरकारकडून करण्यात आल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे व लवकरच पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होईल. परंतु जेव्हा पत्रकारांनी प्रश्न केला की नेमकं कारण काय आहे की पीक विम्याचं वाटप कशामुळं थांबलं आहे, तर त्यांच्याकडून हे स्पष्ट करण्यात आलं की अजूनही ज्यावेळेस आपण या अगोदरही सांगितलेलं होतं की पोर्टलच्या प्रॉब्लेममुळं पीक विम्याच्या वाटपामध्ये खंड निर्माण झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आलेलं होतं आणि तेच कारण परत एकदा राज्याच्या कृषी मंत्री यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं खरीप हंगाम 2025चा पीक विमा हा प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं जे पोर्टल आहे, ते पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड, तांत्रिक प्रॉब्लेम असल्यामुळं वाटप थांबले असल्याचे स्पष्ट राज्याचे कृषी मंत्री यांनी केलेले आहे. त्यामुळं तांत्रिक बिघाड दुरुस्त होताच तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचे पैसे वाटप करण्यात येतील, असे हे माननीय दत्तामामा भरणे यांनी स्पष्ट केलेलं आहे. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीच्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.